आज आपण रेसिपी बघणार आहोत पनीर चीज रोल्स इन्स्पायर्ड बाय हॉटेल झोपडी बीड बायपास छत्रपती संभाजीनगर. माझ्या मुलींना ह्या रेस्टॉरंटला मिळणारा पनीर चीज रोल एवढा आवडतो ना की त्या एकदम फॅन आहेत आणि मला देखील हा रोल खूप आवडतो. मग नेहमी टेस्ट घेऊन त्याची रेसिपी एकंदरीत मला लक्षात आली आणि म्हटलं आपण घरीच हा पनीर चीज रोल बनवून बघितला तर. पण हा डीप फ्राईड रोल असतो त्यामुळे अगदीच नेहमी आपण बनवून खाऊ शकत नाही, पण कधीतरी बनवून मुलांना खुश करायला काय हरकत आहे ना. मग मी घेतला हा पनीर चीज रोल बनवण्यासाठी. तर बघा, त्यासाठी मी 3 मध्यम आकाराचे कांदे हे चॉपरला छान बारीक चॉप करून घेतले होते आणि नंतर मी ते मीठ टाकून फक्त जरासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा अगदी व्यवस्थित परतवून घेतला आणि कांदा छान बघा असा कलर आला की एका बाउलमध्ये ट्रान्सफर केला. नंतर मी खूप सारं चीज व्यवस्थित किसून घेतलं. त्यानंतर मी पनीरसुद्धा किसून घेतलं. इथे मी जवळजवळ 750 ग्राम एवढं पनीर वापरलं होतं आणि तेवढ्या पनीरसाठी बघा हा मोठा बोल भरून मी चीज किसून घेतलं होतं. हे प्रोसेस्ड चीज आहे. तुम्ही यामध्ये जे मोझरेला चीज असतं ना ते सुद्धा मिक्स करू शकतात. तुमच्या चवीनुसार तुम्ही कोणतंही चीज इथे वापरू शकतात. मग इथे मी एका मोठ्या बोलमध्ये पनीर ॲड केलं, त्यानंतर चीज ॲड केलं, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, त्यानंतर हा आपण परतवून घेतलेला कांदा आणि मीठ अगदी थोडंसं म्हणजे चवीप्रमाणेच ॲड करायचं, कारण चीजमध्ये देखील मीठ असतं त्यामुळे मीठ हे प्रमाणातच ॲड करायचं. आणि हे सगळं ॲड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ज्याने ह्या रेसिपीची टेस्ट अगदी वरच्या लेवलला जाऊन पोहोचते तो इन्ग्रेडियंट म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट. 2 भरभरून मोठे चमचे एवढी मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि सगळं काही अगदी व्यवस्थित करून घेतलं. मिक्स आणि सगळं छान मिक्स झाल्यानंतर मिक्स करतानाच ह्या स्टफिंगचा म्हणजे टेक्स्चर लक्षात येत होतं. छान चीजी आणि टेस्ट करून बघितलं तर मस्त चीजी बटरी टेस्ट ह्याची लागत होती आणि स्टफिंग मात्र अगदी हॉटेल झोपडीप्रमाणेच बनलं होतं. तर बघा इथे मग मी आता 3 टेबलस्पून मैद्यापासून ही स्लरी बनवून घेतली. स्लरी जरा पातळच बनवून घेतली. बाजारातून जे स्प्रिंग रोल शीट्स आणले होते ते मी ओपन करून घेतले आणि 2 स्वच्छ कपड्यांच्या मध्ये मी त्याला ठेवलं, कारण त्यातील मॉइश्चर निघून जाऊ नये, शीट्स ड्राय होऊ नयेत म्हणून 2 स्वच्छ कपड्यांच्या मध्ये मी शीट्स ठेवले होते. त्यानंतर असा एक शीट मी मोकळा करून घेतला आणि नंतर त्यात साधारणतः 2 चमचे एवढं स्टफिंग ॲड केलं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मैद्याची स्लरी वापरून मी रोल पॅक केला होता. मग प्रत्येक रोल ह्याच पद्धतीने मी पॅक केला आणि हे रोल्स मी खास बनवले होते आमच्या बच्चा पार्टीसाठी. आमचं एक छोटंसं गेट टुगेदर होतं. आम्ही तिघी जाऊबाई आणि पूर्ण फॅमिली आम्ही भेटणार होतो आणि मुलांसाठी काहीतरी माझ्या हातचं वेगळं करून न्यायचं म्हणून मी सर्वांसाठी हे रोल्स बनवले होते. मी जवळजवळ इथे 40 रोल्स बनवले होते आणि बनवायला एवढा वेळ लागला आणि तिथे गेल्यानंतर अगदी 10 मिनिट्समध्ये सर्वांनी मिळून हे रोल्स फस्त केले. पण रोल्स मात्र सर्वांना एवढे आवडले, आमची बच्चा पार्टी एवढी खुश होती ना की बस मस्त. मम्मू रोल्स खूप छान झालेत प्रत्येकाने मला येऊन सांगितलं. आणि हे बघा, आता मी खास आपल्या व्हिडिओसाठी फक्त 2 रोल्स इथे तळून दाखवले आहेत आणि एवढे क्रंची बनले होते ना हे, म्हणजे त्याचा आउटर लेअर एकदम क्रंची क्रिस्पी आणि आत सॉफ्ट चीजी असं स्टफिंग एकदम मस्त बनलं होतं. आणि याचा जो क्रंच, जो खाताना जो आवाज येतो आहे ना, तो आवाज मी मात्र सारखी त्या व्हिडिओमध्ये ऐकत होते. खरंच खूप टेस्टी बनला होता हा पनीर चीज रोल. सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांना कधीतरी असं काहीतरी वेगळं करून खाऊ घाला. मग मी तिकडे गेल्यानंतर सासूबाईंनी लोखंडी कढई दिली होती एक, त्यामध्ये हे रोल्स व्यवस्थित तळून सर्वांना सर्व केले गरमागरम आणि केचपसोबत. तर सर्वांनी रेसिपी ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छान खा, मस्त व्या.
व्यायाम करा. थँक यू सो मच. बाय बाय.